जयशंकर दत्तगुरू 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्र देशातील श्री सोमनाथ. सोमनाथाची कथा पुढील प्रमाणे आहे. स्कंद पुराणामध्ये प्रभास खंडात एक कथा दिली आहे. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपल्या अनेक कन्यांपैकी 27 कन्या चंद्रदेवतेला दिल्या. त्या सर्व नक्षत्र कन्या होत्या. त्या नक्षत्र कन्यांपैकी रोहिणी नावाच्या कन्येशीच चंद्र रममाण व्हायचा. बाकीच्या पत्नी निराश व्हायच्या. त्या सर्वांनी आपल्या पित्याकडे चंद्रदेवतेची तक्रार केली. त्यावेळेस राजा दक्ष याने चंद्रदेवतेला समजावले, परंतु समजावूनही काही फरक पडला नाही. अशा वेळेस दक्ष राजाने रागामध्ये चंद्राला शाप दिला की तू क्षयी बनेल, तुझा क्षय होईल, म्हणजे तू दिसेनासा होशील. या शापातून सुटका होण्यासाठी चंद्रदेवतेने महादेवाची खडतर आराधना केली. भोळे शंकर भक्तांना लवकर प्रसन्न होतात, त्याची ही पहिली प्रचिती चंद्रदेवतेला आली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि चंद्राला म्हणाले, दक्षाचा शाप तुला भोगावाच लागेल. तथापि महिन्यातील अर्धा भाग तुझी वाढ होत जाईल आणि अर्ध्या भागामध्ये तू कमी कमी होत जाऊन फक्त एकच दिवस तुझा पूर्ण क्षय राहील. म्हणजेच तो दिवस आपण अमावस्या म्हणून म्हणत असतो. चंद्राला हे वरदान देऊन भगवान शंकर ज्या ठिकाणी गुप्त झाले त्या ठिकाणी अग्निज्वालेसारखे सूर्याप्रमाणे तेजस्वी असे एक दिव्य ज्योतिर्लिंग तयार झाले. त्या ज्योतिर्लिंगाने चंद्राने तेथे प्राणप्रतिष्ठापना केली, सुवर्ण मंदिर बांधले आणि या स्थळाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा ओघ तिथे सुरू झाला. शिवभक्त त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा क्षयरोगही बरा होतो असे त्या ठिकाणी मान्यता आहे. चंद्राने म्हणजेच सोमाने स्थापिलेले हे ज्योतिर्लिंग म्हणून सोमनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. चंद्राला या ठिकाणी पुन्हा प्रभा प्राप्त झाली म्हणून या ठिकाणी प्रभासपट्टणम हे नाव देखील दिले गेले आहे. नंतर रावणाने रुप्याचे, श्रीकृष्णाने चंदनाचे आणि अनेक प्रकारची श्री सोमनाथाची मंदिरे बांधली. श्री सोमनाथ मंदिर हे अत्यंत वैभवशाली मंदिर आहे. अतिशय सुबक बांधकाम, सुवर्ण मंदिर आणि मंदिराचा गाभा हा अतिशय नयनरम्य आहे. मंदिराच्या भोवती असणारा समुद्र आणि त्या समुद्राच्या लाटांमधून निघणारा जयशंकर हा आवाज, घनगंभीर नाद आणि भक्तांच्या ओम नमः शिवायच्या गजराने श्री सोरटी सोमनाथ सदैव गजबजलेले असतात. शिवमय होऊन श्री सोमनाथांची पूजा केल्याने चंद्रदेवतेची सुद्धा बलवत्ता प्राप्त व्हायला नक्कीच मदत होते. जयशंकर दत्तगुरू.